तर मित्रांनो आता मी चाललोय कामावरती. मनाली एकटीच घरी आता. हा सोडून चालला. तू पण चल साईटला बसची टूर. हा चालले आता, हिला करतच नाही मी गेल्यावर, परत येणार आहे लवकर आहे ना. आज सारंगला मी डबा दिला नाही, मग तो दुपारी येणार ते. दुपारी येईल परत जेवायला. चाललं आता जाता ती काढल व्हिडिओ, बाय बाय करेल मी तुला. काय बिना चावीची पण रिक्षा चालती. हा लक्षात नाही राहिलं. काय नाही, मग मला वरती पाठवलं असतं चावी घेऊन ये. हा मग कडी लाव ना उघडा. अरे बाप. जेव्हा सारंग रिक्षावर कामाला जातो ना, तेव्हा मला अजिबात घरामध्ये करमत नाही. आता आम्ही नवीन घरामध्ये शिफ्ट झालोय, तर त्यामुळे दिवसभर मी घरामध्ये एकटीच असते. आणि जसं तुम्हाला माहीत आहे, माझा ॲक्सिडेंट झाला होता, त्यामुळे हाताचं पण माझं हाडूक आहे ना थोडंसं सरकलेलं आहे. त्यामुळे अजूनही मला सारंगची खूप गरज लागते. छोटंसं जरी मला काही काम करायचं असेल ना, तरी माझं खूप स्ट्रगल होतं. मला फक्त एवढंच वाटत असतं की 24 तास तो माझ्यासोबतच राहावं, पण ते काही होऊ शकत नाही. तर रोज मी भाजी चपातीच खाते, पण आज तब्येत जरा माझी बरी नव्हती, त्यामुळे सारंगला मी डबासुद्धा करून दिला नव्हता, म्हणून मला आज ओट्स खावे लागतात. चहा वगैरे तर मी अजिबात पित नाही, मला आवडतही नाही. आणि डॉक्टरने मला दूधसुद्धा प्यायला नाही लावले, त्याच्यामुळे मी ओट्सच खाते जेव्हा काही घरामध्ये नसेल. आणि बिस्किट वगैरे पण मला अजिबात आवडत नाही, तर मला ओट्स वगैरे पण मी एवढेच घेतले होते, कारण मला जास्त सारंग नसलं की मला जेवणसुद्धा जात नाही. तर आज डबा दिला नव्हता म्हणून सारंग जेवायला घरीच येणार होता. मग मला चपाती भाजी पण करायची होती, त्याच्यासाठी मला बेल्ट काढावं लागतो, नाही तर मला चपाती अजिबात करता येत नाही. आणि बेल्ट काढल्यानंतर ना माझा हात इतका दुखतो ना की मी तुम्हाला शब्दात पण सांगू शकत नाही. सारंग घरी असला की मला थोडासा त्याचा आधार असतो, कारण प्रत्येक गोष्ट तो करतो. भांडी घासून ठेवतो, झाडू मारणार तो, फरशी वगैरे पुसून घेणार, स्वयंपाकात पण मला खूप 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 हेल्प करतो. देवाला मी एकच बोलते की आयुष्यात मी असं काही काम चांगलं केलं होतं जेणेकरून मला नवरा हा इतका चांगला भेटला, कारण तो घरात नसला की मला 1 मिनिटही करमत नाही. आज आमच्या रिलेशनला नाही बोलता बोलता 8 वर्ष झालं, लग्न होऊन 1 वर्ष झालं आहे आमचं, बट आजही मला त्याच्याशिवाय 1 मिनिटही करमत नाही. प्रत्येक गोष्ट मला लेफ्ट हँडनी करावी लागते, त्यामुळे स्वयंपाक करताना मला खूप 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 स्ट्रगल होतं. आता बेल्ट वगैरे मी काढून घेतल्यानंतर मला मळायचं होतं पीठ, तर मी पीठ मळायला घेतलं. पीठ वगैरे मळताना मी लेफ्ट हँडनीच पीठ मळते, कारण राईट हँडनी मला जोरच लावता येत नाही राईट हँडनी, म्हणून पीठ वगैरे पण मी लेफ्ट हँडनीच मळून घेते. राईट हँडचा वापर फक्त मी ताट वगैरे धरायला आणि पाणी वगैरे टाकायलाच करते, बाकी सर्व गोष्टी मी लेफ्ट हँडनीच करते. पहिलं स्टार्टिंगला मला पीठ मळता येत नव्हतं, पण थोडं मी ट्राय करत गेले, मग आता मला जमते थोडं फार पीठ मळायला. आणि मग मला कापायचं होतं कांदा, आणि मी कांदा कापल्यानंतर तुम्ही माझे डोळे बघू शकता, माझ्या डोळ्यातून नुसतं पाणी येत होतं. डोळे माझे खूप जळत होते, कारण कांदा कापल्यानंतर सारंग घरी असल्यानंतर कांदा वगैरे तोच कापून देतो मला, आता तो नाही तर सगळं मला करावं लागतं. आणि त्याच्यानंतर मी भाजी वगैरे करून घेतली. मग मी करायला घेतल्या चपात्या करताना हात इतका दुखत होता ना माझं, पण काय करणार, रोज सारंगला भात देऊन मला स्वतःलाच वाईट वाटत होतं, म्हणून म्हणलं की आज हळूहळू का होईना चपात्या करावं. तुम्ही बघू शकता की मी तो हाताचा वापर म्हणजे फक्त हात ठेवायला करते, आणि बाकी जे काही आहे ते मी सगळं लेफ्ट हँडनीच चपात्या करते. पूर्वी मला जेवण बनवायला 20 मिनटं तरी लागत होती, बट आता मला 45 मिनटं तरी स्वयंपाक करायला लागतातच. सगळं झाल्यावरती 3 वाजता सारंग घरी आला होता, आणि खरंच सांगते, तो घरी आला की मला इतका आनंद होतो ना की मी शब्दात पण तुम्हाला सांगू शकत नाही. तर हा होता माझा आजचा व्लॉग. तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला हा मला तुम्ही नक्की सांगा.